नमस्कार, रमास क्राफ्टी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला कोणता थ्रेड वापरला पाहिजे ते सांगणार आहे। जसं की तुम्ही सुरुवात करतायत, आता तुम्ही कोर्स विकत घेतलेला आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कोणता थ्रेड वापरला पाहिजे, म्हणजे कोणता धागा वापरायला पाहिजे, त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पूर्णपणे शिकून होईल त्यानंतर तुम्हाला कोणता धागा वापरायला पाहिजे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण जो वापरतो तो आहे जरीचा थ्रेड। जरीच्या थ्रेडपासून आपण सुरुवात करत असतो। तर प्रत्येक जागेवरती वेगवेगळ्या जरीचे थ्रेड असतात, त्याची क्वालिटी वेगवेगळी असतात। जसे की पहा, हे दोन माझ्याकडे आहेत। एक आहे माझ्याकडे दयालजी 423 नंबरचा, दुसरा आहे A1 ममताचा। तर हे दोन आहेत माझ्याकडे, दोघांची क्वालिटीसुद्धा वेगवेगळी आहे। आपण जेव्हा सुरुवात करतो चेन स्टिचपासून आपली सुरुवात होते आणि पूर्ण आरी वर्क जे आहे ते आपल्याला जरी थ्रेडने पूर्ण करावंच लागतं। याच्यापासून आपण वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा तयार करू शकतो। आता याच्यासाठी पहा, मी अगोदर तुम्हाला हे दोन्ही ओपन करून दाखवते। तर हा A1चा आहे, हा वाला आहे आणि हा अशा पद्धतीचा आहे। पहा, जरीचा थ्रेड म्हणजे पहा आतमध्ये ना तंगूस असतं, हे तुम्हाला दिसत असेल, हे तंगूस आहे आणि त्याच्या बाजूला हा जरी लावलेली असते। हा आपला जरीचा थ्रेड असतो आणि हा दुसरा जो आहे हा दयालजी 423चा आहे। हा सुद्धा तसाच आहे, पण हा जो आहे ना हा लवकर निघत नाही, याची जी जरी आहे ना ही लवकर निघत नाही। आणि हा जो A1 आहे याची जरी पटकन निघते। हा छोटा आहे, बारीक आहे पहा। आणि हा जो दयालजी आहे हा जरासा जाडसर आहे। A1 जो आहे हा एकदम जरासा लहान आहे आणि हा दयालजीचा आहे जरासा जाडसर आहे। पण असं नाही आहे की मी जर हा वापरते तर तुम्ही हाच वापरला पाहिजे। तुमच्याकडे जरीचा थ्रेड जो मिळतो तो तुम्हाला वापरायला पाहिजे, कारण की जे माझ्याकडे आहे ते तुमच्याकडे वस्तू मिळतीलच असं नाही आहे। त्याच्यामुळे ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत त्या तुम्हाला वापरायला पाहिजे। तरी जरीची थ्रेड आहेत आपले, हे दोन्ही आहेत, तुमच्या इथे जे आहे ते तुम्हाला वापरायचं आहे। त्यानंतर आहे तंगूस। तर पहा, हा तंगूस असतो, हे दोन प्रकारचे तंगूस माझ्याकडे आहे। तर हे जे तंगूस आहेत यामध्ये सुद्धा दोन क्वालिटी मी तुम्हाला दाखवते, यापैकी तुमच्या इथे जे असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे। तर हा जो आहे तंगूस, हा पहा, हा खूप बारीक आहे। हे जे तंगूस आहेत हे प्लास्टिकचे असतात पहा, एकदम हा जो आहे हा अजिबात तुम्हाला दिसणार नाही। जेव्हा मी काही वर्क केलेलं आहे ना त्यामध्ये हा तंगूससुद्धा वापरलेला आहे। तर हा तंगूस मी घेतला आहे पण आपल्याला दिसणार नाही। सुरुवातीला तुम्हाला तंगूसनेच प्रॅक्टिस करायची आहे, कारण की हा प्लास्टिकचा आहे, लवकर तुटत नाही, आपला हात जड असतो, आपल्या हाताला वळण नसतं। मग अशा वेळेस जर आपण तंगूसचा वापर केला तर तंगूस लवकर तुटतही नाही, तो खेचला जातो पण तुटत नाही। त्याच्यामुळे आपल्याला कितीही आपण जोरात जरी खेचला, सुरुवातीला आपण जोरातच खेचत असतो, कारण की हात आपला जड असतो, त्याच्यामुळे आपण जोरात सुई खेचतो। प्रत्येक गोष्ट आपल्याला करताना जोर द्यावा लागतो, त्या निडलला, सुईला आपल्याला जोर द्यावा लागतो। मग अशा वेळेस तुम्हाला तंगूसचा वापर करायचा आहे, ना की जरी थ्रेडचा। काही जण जरी थ्रेडचा वापर करतात, जरी थ्रेड हा जाड असतो आणि तो लगेच उठून दिसतो सुद्धा। आणि हा जो तंगूस आहे हा एकदम पातळ असतो, तो आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा लवकर दिसतसुद्धा नाही आणि हा एकदम इझी असतो। हे दोन प्रकारचे हे तंगूस मी तुम्हाला दाखवले। तर हा तंगूस एकदम बारीक आहे आणि हा जो दुसरा तंगूस आहे हा याच्यापेक्षा जरासा जाडसर आहे। हा तुम्हाला जरा दिसेल पण हा दिसणार नाही। जो तंगूस तुमच्याकडे मिळतो तो तुम्हाला वापरायचा आहे। सुरुवात करताय, पूर्ण कोर्स होईपर्यंत तुम्हाला तंगूसनेच प्रॅक्टिस करायची आहे। तंगूस मिळत नाही तर दुसरं ऑप्शन आहे, ते मी तुम्हाला सांगेल, पण तंगूस मिळते तर तंगूसचाच तुम्ही वापर करा। त्यानंतर आहे सिल्क थ्रेड। तर सिल्क थ्रेड जे आहे, जे मी तुम्हाला सिल्क थ्रेडने शिकवलेलं आहे त्याच्यासाठीच तुम्हाला सिल्क थ्रेडचा वापर करायचा आहे। तुम्ही बीड्स वर्कसाठी जर सिल्क थ्रेड वापरला तर ते बरोबर नाही, कारण की असंही सिल्क थ्रेड लगेच तुटतो आणि तुम्ही त्याने बीड्स वर्क करू शकत नाही, म्हणजे मनीचं जे वर्क आहे ते तुम्ही करू शकत नाही। तर पहा, हा मी रॉयल कंपनीचा घेतला आहे, तुमच्याकडे जो सिल्क थ्रेड असेल तर तुम्ही पहा। तर हा खूप नाजूक असतो सिल्क थ्रेड, जेव्हा आपण वापरतो ना तेव्हा तो पटकन तुटलासुद्धा जातो। ज्यांचं सिल्क थ्रेडपर्यंत ज्यांनी व्हिडिओ झालेले आहेत, ज्यांचा कोर्स झालेला आहे, त्यांना हे कळालंच असेल की किती नाजूक असतो सिल्क थ्रेड। फक्त हे वापरताना काय करायचं आहे, याच्यावरचा हे जो कवर आहे ना हा सांभाळून ठेवायचा। जसे की पहा, मी याच्यामध्ये हा ठेवलेला आहे
जर समजा तुमच्याकडचा सिल्क थ्रेड जर संपला तर तुम्ही ह्याच नंबरचा आणि ह्याच कलरचा सिल्क थ्रेड बरोबर घेऊ शकता. त्याच्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही सिल्क थ्रेडचं वर्क करता तेव्हा हा जो त्याच्यावरचा कागद आहे तो बरोबर याच्यामध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित राहतो आणि हरवला जात नाही. त्यानंतर आहे पहा हा धागा. आता काय करायचं आहे पहा, जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा जर तुमच्याकडे जर तंगूस मिळत नसेल तर तुम्ही आपण जे घरामध्ये शिलाई करतो कपडे त्याच्यासाठी जो धागा वापरतो तो धागा तुम्ही वापरला तरी चालेल. फक्त जेव्हा तुम्ही तो धागा घेता तेव्हा तो पॉलिस्टरचा पाहिजेच, पण तो टिकाऊ पाहिजे, चांगला क्वालिटीचा पाहिजे. जेव्हा तुम्ही दुकानदाराला बोलाल तेव्हा त्याच्याकडून चांगल्या क्वालिटीचा घ्या. जी क्वालिटी तुमच्याकडे चांगली असेल ती तुम्हाला घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही मशीनचा धागा वापरताना तेव्हा तुमचा जो ब्लाऊज पीस आहे तो ज्या रंगाचा आहे त्या रंगाचा तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही मनी वर्क करणार आहात ना तर तो मनीचा गोल्डन वर्क आहे, गोल्डन रंग आहे, त्या रंगाचा तुम्ही धागा वापरू शकता. पुन्हा तुम्हाला मी एकदा सांगते, हा जरीचा थ्रेड आहे. जेव्हा तुम्ही चेन स्टिच करता किंवा जरीच्या थ्रेडची डिझाईन करता तेव्हा तुम्हाला हा वापरायचा आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे असतात तर त्या रंगानुसार तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही सुरुवात करता आरीवर्क शिकायची तेव्हा तुम्हाला तंगूसने सुरुवात करायची आहे. जर तुमच्याकडे तंगूस मिळत नसेल तर तुम्ही आपला जो शिलाईचा धागा आहे तो वापरू शकता. शिलाईचा धागा वापरताना सुरुवातीला कोणता तुमच्याकडे असेल तो वापरला तरी चालेल, पण जेव्हा तुमचं पूर्ण वर्क शिकून होऊन जातं आणि तुम्हाला जर तंगूस नाही पाहिजे, तुम्हाला तंगूसने वर्क नाही करायचं, तर यावेळेस तुम्ही मशीनच्या धाग्याने ते वर्क करू शकता. मजबूत धागा पाहिजे, ज्या रंगाचं ब्लाऊज आहे त्या रंगाचा हा धागा पाहिजे, किंवा जो मनी तुम्ही वर्क करत आहात, जसं की तुम्ही गोल्डन मनीचं वर्क करत आहात तर तुम्हाला गोल्डन धागा वापरायचा आहे. कडदाण्याचे वेगवेगळे रंग असतात त्याचं करत आहात, शुगर बीटसुद्धा वेगवेगळ्या रंगाचे असतात त्याचं वर्क करतात, तर त्याच्या रंगानुसार तुम्हाला हा धागा निवडायचा आहे. सिल्क थ्रेडसुद्धा तुम्हाला वर्कनुसारच घ्यायचं आहे. तुम्ही ब्लाऊज पीसवरती वर्क करत असाल तर त्याला कॉम्बिनेशन झालं पाहिजे असा तुम्हाला सिल्क थ्रेड निवडायचा आहे. तुम्ही यूट्यूबवरती किंवा टेलिग्रामवरती कोर्स विकत घेतलेला असेल तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर ज्यांना कोर्स घ्यायचा आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती मला हाय मेसेज पाठवा आणि मग तुम्हाला सविस्तर माहिती मी तुम्हाला देईल. धन्यवाद.